सरकारवाडा पोलिसांची गंगापूर रोडवरील कॅफेवर धडक कारवाई। नाशिक शहरात सुरू असलेल्या अनधिकृत कॅफेवर नाशिक पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, दुय्यम पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या पथकानं तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई करण्यात आली। सदर अनधिकृत कॅफेंची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। नाशिक शहरात रात्री उशिरापर्यंत कॅफे सुरू असतात का याची देखील चौकशी होणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलंय। तसेच बेकायदेशीर कॅफेंवर मनपाचा हातोडा देखील चालणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।